जो मुद्दा होता भूखंड भाडे तत्वावर देण्याचा, त्याचं नेमकं काय झालं? जनार्दन भगत संस्थेला 30 वर्षाच्या मुदतीने भाडेपट्ट्यावर पनवेल महानगरपालिकेचं प्लॉट 4000 स्क्वेअर फूटचं पाहिजे होतं. या संदर्भात तो प्रस्ताव आलेला होता. आमचं मत एवढंच होतं की 30 वर्षाच्या मुदत देत असताना पूर्वी महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिलेली नव्हती, परंतु हा ठराव 2004ला नगरपालिका असताना ठराव पास केलेला होता आणि 2004 नंतर आता आला 2026 महानगरपालिका आली. तिथपर्यंत यांना 20-22 वर्ष त्याची काय आठवण पडली नाही आणि महाराष्ट्र शासनाने याला परवानगी दिलेली नव्हती. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्यामध्ये नियमवाली आहे. या नियमवालीमध्ये असे भाडे तत्वावर कोणकोणत्या मालमत्ता द्यायचं काय कंडिशन आहेत तर त्याच्यासाठी स्वतः संस्था नेमायच्या असतात आणि ते सर्व त्याच्यामधल्या कोण कमिटीमध्ये असावा, आयुक्त असावा, महापौर असावा, पुन्हा वन अधिकारी असावे, हे सर्व त्याच्यामध्ये तरतूद आहेत. आणि आयुक्त महापौरांनी ती कमिटी नेमून तिथे तज्ज्ञ लोकांना घ्यायचं असतं आणि ते तज्ज्ञ लोकांची कमिटी नेमली आहे का हे मी त्यांना प्रश्न विचारलं तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यामुळं अपुरा ठराव असल्यामुळे या ठरावाला आम्ही विरोध केला. आम्हाला संस्थेला विरोध करायचा नव्हतं. आम्हाला त्यांची सिस्टीम जी ठेवली होती की ज्या त्यांना वाटलं काय महानगरपालिकेमध्ये अज्ञान लोक आहेत असे त्यांची अधिकाऱ्यांची समज झाली असेल असं आम्हाला वाटतं. कारण हा भूखंड महत्वाचा होता. कारण या भूखंडावर जे आमचे काही पर्याय होते ते पर्याय आमचे माझे नगरसेवक हरीशजी किनी आहेत याही मांडलं का आपली एवढी 4800 कोटीची महापालिका आहे, सक्षम महापालिका आहे आणि 4800 कोटी महानगरपालिकेमध्ये स्वतःची जर शाळा आपण निर्माण केली तर इथल्या सामान्य लोक, सामान्य नागरिक यांना विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल, मोफत शिक्षण देता येईल, अनेक योजना टाकता येतील. आज नवी मुंबई सारख्या इंग्लिश माध्यम CST बोर्ड सारख्या आपल्याला करता येईल. अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या मांडणी केली आणि आमचं याला आम्ही विरोध दर्शविला. भाई काय सांगाल, शेवटचा भूखंड भाडेतत्वावर देण्याचा विषय होता, नक्की काय त्यामध्ये झालेलं आहे? विरोधी पक्षांनी विरोध केलेला आहे, आता तुमच्याकडे संख्या असताना सुद्धा काय नक्की झालं? खरं तर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने अतिशय शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं असताना सुद्धा आज विरोधाला विरोध या नात्याने विरोधी पक्षांनी आज त्यांच्या संस्थेला भूखंड देण्यासाठी विरोध केला. खरं तर हा प्रस्ताव 2004 साली आला होता आणि 2004 साली आपण माहिती घेतली असतं तर 5 संस्थांना हा भूखंड त्यावेळेला देण्यात आला. त्यामध्ये आता तत्कालीन जो विरोधी पक्ष आहे त्यांना सुद्धा त्याच्यात ते भूखंड आहेत, पण विरोधाला विरोध ही त्यांची जी भूमिका होती त्यामुळे आज त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या संस्थेला विरोध केला. पण आमचे माजी सभागृह नेते, आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते परेश रामशेठ ठाकूर साहेब यांना आपल्या माननीय वडिलांच्या, ज्यांनी अतिशय मोठं लोककार्य केले, ज्यांना लोकनेते ही पदवी मिळाली, माजी खासदार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, अशा नेत्याला विरोध होणं ही गोष्ट कुठेतरी त्यांना मनामध्ये खटकली असेल, म्हणून त्यांनी या विषयाच्या वेळी ते उपस्थित राहिलेही नाही आणि जबरदस्तीने भूखंड मिळवला असंही स्वतःवर बालंट येऊ नये यासाठी त्यांनी जी उदात्त भावनेने, जे म्हणजे त्यांच्या पूर्ण घराण्याची परंपरा आहे की अतिशय दातृत्व त्यांचं मोठं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्वरित तिथे जाहीर केलं की मी या सदर शाळेला तब्बल 10 कोटी रुपये इतके रकमेची मी देणगी जाहीर करतो आणि अतिशय समाजासाठी अतिशय आदर्श असा निर्णय आमचे सदस्य माजी सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर साहेब यांनी घेतल्याबद्दल मी पूर्ण पनवेल वासियांतर्फे त्यांना खरोखर धन्यवाद देतो. पण काय असं नक्की असं काय झालं की कारण बहुमत जे होतं ते तुमच्याकडे होतं? हा, म्हणजे त्यांच्या मनाला कुठेतरी वाटलं असेल ना, आजपर्यंत त्यांनी भूखंडाचं श्रीखंड लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी कुठेही लाटलेलं दिसत नाही. उलट अनेक शैक्षणिक अगदी मोखाड्यापासून संस्थांना त्यांनी भरघोस देणग्या दिलेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेला जवळजवळ 150 कोटीच्या वरच्या त्यांच्या देणग्या आहेत. म्हणजे माननीय शरद पवार साहेब असतील, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब असतील, यांनी आमचं रयत शिक्षण संस्थेचं ATM कार्ड आहे. म्हणजे जेव्हा संस्थेला पैशाची गरज लागेल तेव्हा आम्ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडे जातो, हे अगदी जाहीरपणाने सांगितलेलं असताना हा भूखंड ते लाटतायत असं चित्र निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय परेश रामशेठ ठाकूर साहेब यांनी घेतला आणि खरोखर तो स्तुत्य असा निर्णय ठरलेला आहे.